नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अमर राजूरकर विजयी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकांमध्ये महायुतीने राज्यभरात अनेक ठिकाणी दणदणीत विजय संपादन केला असून काही ठिकाणी अपक्ष तसेच इतर पक्षांचे उमेदवारही विजयी झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांनी विजय मिळवला आहे। त्यांच्या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे। नांदेड शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला। पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमर राजूरकर यांच्या विजयाचे स्वागत करत हा विजय विकासाच्या राजकारणाचा आणि महायुतीवरील जनतेच्या विश्वासाचा असल्याचे मत व्यक्त केले। दरम्यान विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। मंडळाचे मी आभार मानतो। प्रथमतः माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे माझे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, त्याचबरोबर सुनीताताई पवार, या सर्वांचे मनापासून आभार मानतो। मराठवाड्याचे नेते आणि खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे, त्यांच्या रणनीतीमुळे माझा विजय झालेला आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 10च्या 10 लोकप्रतिनिधी, 9 विधानसभेचे आमदार, 1 विधान परिषदेचे आमदार या सर्वांनी मदत केलीमुळे मला आमची जी संख्या 284 संख्या होती आमची पूर्ण महायुतीची, ती एकसंघ राहिली आणि काही लोकांनी, इतर लोकांनी मदत करून 339 मतदान मला मिळालेलं आहे। त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार आहे। त्याचबरोबर आमच्या या सर्व आमदारांचे आभार आहे, आमचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सर्व नगरसेवक, या सर्वांचे मनापासून मी आभारी आहे।